गाइस वेलकम बॅक. लिए आईस्क्रीम खातीये, ती संपली आहे पण तिला दाखवायचं आहे की मी खातीये म्हणून बसली कधीपासून वाटी घेऊन आणि ह्यांची दाढ काढली. काय बोला ना काहीतरी. नाही बोलू शकत, तो पेशंट आहे. त्यांच्या दाढीचं ऑपरेशन झालंय आणि हिला वडापाव खायला आम्ही बोलवत होतो. प्रँक केला तिला. रोम रोम भाइयों. तिच्यासोबत मला मोठा प्रँक केला आपण. कपडे धुता धुता ती पळत आली. आप्पासारखी पॅन्ट एक. आणि मी चाललोय आता काय करायला. तिकडे लग्नाची गाणी सुरू आहेत, ते शूट करत चाललंय. हां आता आम्ही तर तिथं चालू तर तुम्हाला तिथं दाखवतो. मी आज एवढी चांगली नाही दिसत आहे कारण की माझी केस ऑइली झाली. तरी मी कालच धुतलेली पण तरी पण ऑइली झाली. तर आता इथं सगळे पापड वगैरे करत होते. झालं इथं पापड वगैरे करत होते म्हणून मी शूट करायला आले. म्हणजे माझं कारणच नव्हतं काय ब्लॉग करायचं पण ह्यानी बंद केलं. गाणी म्हणशील? बघा असं असतं. अरे आणले थांब. कन्व्हिन्स करतायत त्यांना तरी नाही ऐकते. मी आलते मला वाटलं इथं करतायत पापड वगैरे गाणं वगैरे बोलतील पण ते लाजतायत कॅमेरा समोर यायला जसं की मी आधी लाजायचे. ठीक आहे तरी काका कन्व्हिन्स करतायत त्यांना की बोला 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 थोडं तरी. झालं वाटतं रेडी म्हणतायत ते. गाणी म्हटलं म्हणतात ते ना म्हणत. ही लई येडी आहे. आमच्या सोनम मामी लाजतायत त्या. या आमच्या लाजून जीव होतय कासाईसा. मामी एक गाणं प्लीज लागला माझं. दोन तीन ते लाजतायत दोघी पण. मामी 2-3 वाजता प्लीज. आपल्या तिथं ते वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक ते लग्नाची गाणी म्हणायला येते. पापडाच्या इथं हुंडे करतायत आणि मग असे लाटतायत. तर शावची मम्मी लाटती आणि ती लाचतीये पण. तर आजीला एवढं लागलंय हाताला आणि पायाला तरी ते गाणं बोलायला रेडी झाले कारण की काकांनी पण कन्व्हिन्स केलं आणि या दोघे अजून पण स्टील लाचतायत. काय बोलणार आहे लाचतायत. इकडे 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 सवय नाही ना मला पण सवय नाही. बोला. खाल्लं आणि हे दोघं इथं खेळतायत काहीतरी क्रिकेट. हिला नाही घेणार मी. वंदन भारती देशाला पहिले वंदन भारती देशाला. चैत्री निघाली सासरी जाण्याला. निघाली सासरी जाण्याला. तिच्या आईच्या सांगणे सासूला आमच्या तर इथं तुम्हाला फुसफुसचा आवाज येत असेल तर इथं ते शिट्टी वाजवायला ट्राय करत होते पण त्याच्याकडनं शेवटपर्यंत शिट्टी वाजली नाही. कार्य करते इथं सपोर्ट करत आहे. मस्त झालेलं गाणं. बोलले नाही आणि आता बोलते आईस्क्रीम आणून दे. नाही तुम्ही ले नाटक केलं. मामा जे बघ आले. हिनी पण खूप इकडे बघ. हिनी पण नाटक केलं. जयनी नाही नाटक केलं बोलले मी. जय गुड बॉय. जयनी नाही नाटक केलं. मी कधी पण कॅमेराशी उलटा करते ना तर आम्हाला बघत असते काय करतेस असं कसं शूट करते बघा. माझ्या मागच नाचतोय अजून. त्याला असं वाटतं की बॅक कॅमेरा आहे का फ्रंट कॅमेरा. ही बघा हिथं कर कसं केलं शाहू. हां मी असा कॅमेरा पकडला तिला वाटतं तिच्याकडे कॅमेरा ती अशी. तर गाईज आता मला माहित नाही कितपत आवाज आला असेल गाण्याचा वगैरे पण बघू एडिट हो पण एडिट करताना मी व्हॉल्यूम एकदम हाय ठेवेन ज्याच्या करून आवाज येईल जेवढा म्हणजे ऐकता येईल तेवढा. म्हणजे माझ्याकडे आज काहीच कॉन्टेंट नव्हतं शूट करायला. काहीच नव्हतं कारण नव्हतं पण बरेच जण बोलत होते की ब्लॉग टाक आणि हे सगळे पण बोलत होते काका वगैरे की करू आपण काहीतरी दाखवू. आणि त्या दिदीचं पण जे ते हे केलं ना काय बोलतात पापड वगैरे केलं तिथे पापड वगैरे लग्नाचे पापड वगैरे करतात त्याच्यावर नाव लिहितात. तेजश्री आणि तिचा जो नवरा असेल त्यांचं नाव मला माहीत नाही पण ते सगळं असं लिहितात. तर ते सगळं पण मला दाखवायचं होतं पण मी तेव्हा गावाला नव्हते आले मग मला ते नाही दाखवता आलं. तर आता मी घरी जाते नंतर परत कॅमेरा चालू करेन. जर काय दाखवण्यासारखं असेल जर काय शेअर करण्यासारखं असेल या.
अंगणात म्हणते तर आम्ही आता अंगणात बसलोय. माळी आणि चहा पितोय. काका इथं काहीतरी काम करतायत पाईपचं. तर इथं मला काय झालं काय माहिती, माझी बोबडीच ओळख होती. शेट त्यांचं काहीतरी बिनसलंय. हे काहीतरी झालंय इथं, पाईपचं आय गेस कट झालं. हे गाईज या दोघांची भांडणं झालीत म्हणून त्यांचं काय तुम्हाला बनवा दाखवते. बनवा असं उडत आहे, माहित नाही काय हे, पण असं उडतंय. जर कॅमेऱ्यात तर दिसतंय क्लिअर. हिमालया कुठं पण जे काय असेल तिथं असं हे होतं स्नोफॉल, तसं इथं होतंय फायरफॉल. नाही जे काय असेल होत आहे. गाईज मला ब्लॉग बनवायची तर खूप इच्छा असती, पण काय बोलू काय करू समजतच नाही, काय दाखवू. आता गावाला आली त्याचा तर मी ब्लॉग बनवला, बेबी शॉवरचा पण मी दाखवला, आमचा डान्स होता तो पण दाखवला, सगळं दाखवलं. आणि आता डायरेक्ट एप्रिलमध्ये ते लग्नाचं आहे ते दाखवेल एक. म्हणजे तुम्ही मला आयडिया देत जावा की मी काय करू. आता तर मी काय असं टाकणार नाही, तर जेव्हा गावी तेव्हा फ्री टाईम आहे नंतर, तर मला माहीत पण नाही टाकेल का नाही, पण ट्राय तर मी नक्की करेन. पण तुम्ही मला आयडिया देत जावा की हे करायचं जा, असं टाकत जा, तसं टाकत जा. समझ रहे हो? मी रिकामी असते, माझ्या हातात काय नसतं ना, तेव्हा मला असं माझी केस नाका तोंडात कुठं नाही जात. पण जेव्हा माझ्या हातात असं काही गोष्टी असतील किंवा मग काय असेल तर माझी केस अशी सगळीकडे जात असतात आणि मग मला असं होतं. आता पण माझ्या नाका तोंडात केस झालेली सगळं गुदगुल्या होत होत्या. तर गाईज आता आम्ही चालू आहे मंचुरियन आणायला. आणि तुम्हाला बनवा दाखवायचं होतं मगाशी मला, लावण्याला पण घे, पण मी नाही दाखवू शकले कारण की मी गेलते दुसरीकडे आणि तो बनवा आय गेस विजला असावा. तर आता काका गाडी साफ करतायत आणि आम्ही आता ऐकलंच ना माऊ, व्हिडिओ बघशील तेव्हा तुला समजेलच. तुला काय पाहिजे, मंचुरियन की काय अजून? ही काकांना ऐकवती काहीच. मला माहिती आहे तिला काय आवडतं, तिला आवडती मंचुरियन भेळ. तर हा पण आणणार आहे ते खावंच लागेल. वो भी हम निकले हे गाइस. आता आम्ही आलोय मंचुरियन वगैरे घेऊन, आता आम्ही खातो. आणि जर तुम्हाला असंच रँडम म्हणजे असंच टाईमपासला मी शूट केलं तर ब्लॉग केलं तर, जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका जे काय मी क्वेश्चन्स विचारलेले. सो थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय.